बरोबर आहे. तुम्हाला केवढी रोपं येतात? 40च्या मध्ये. आता फरक काय पडतो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेमध्ये ह्यामध्ये ज्यावेळी रोपं असतात बरं का, ह्याच्यामध्ये ज्यावेळी रोपं असतात त्या रोपाला वाढायला चान्स असतो. ह्यामध्ये रोपाला वाढायला चान्स असतो. ज्यावेळी तुम्ही छोटे ट्रे घेता, छोटे जर ट्रे आले तर प्रॉब्लेम काय होतो, त्या रोपाला तेवढी वाढायला चान्स होतो. आता हे बघा, अजून एक लक्षात घ्या बरं का, साधारणपणे रोप आपण ज्यावेळी नर्सरीतून आणतो ते रोप साधारणपणे हार्डनिंग आपल्या करायच्या आधी, आपल्याकडचं हार्डनिंग करायच्या आधी साधारणपणे 45 दिवसाचं असलं पाहिजे. आता ते आपण काय काउंट करू शकतो का? नाही. की त्या रोपवाल्यानं किती दिवसाचं दिलं आपल्याला काय माहीत नाही. मग ह्यात काय करायचं की साधारणपणे 8 इंचाचं रोप असलं पाहिजे. एक साधारण डोक्यात ठेवा. 8 इंच म्हणजे किती? आपली ही विथ जी आहे, ही विथ जी आहे ही साधारण 8 इंच भरते जनरली. बघा म्हणजे फुटाच्या आत बसते आपली विथ. तर प्रत्येकाचा हात कुणाचा लहान असेल, बोटं मोठे असतील, पण जनरली ही विथ आपली 8 इंचाची असते. तर ह्या हाईटचं आपल्याला रोप पाहिजे. मग पानं किती पाहिजेत? तर आत्ता जी रोपं येतात तुम्हाला 3 पानाची रोपं येतात, बरोबर आहे का? तर मग तुम्हाला पानं किती पाहिजे? तर आपल्याला साधारणपणे 5 पानं पाहिजेत. 5 पानाचं रोप जर बघितलं तर ते 8 इंचाच्या वरती जातं. मग त्यावेळी तुम्ही ते कंट्रोल करू शकता. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे की हे ट्रे दाखवण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला ज्यावेळी रोपं येतील ती ह्यात कमीत कमी ट्रेमध्ये पाहिजेत. जर ह्याच्यापेक्षा बारके ट्रे असतील तर ती रोपं तुम्हाला जास्त वाढ करून देऊ शकत नाही. तुम्ही हार्डनिंग जरी केलं तर मुळ्यात कॉइलिंग होतं. कॉइलिंग झाल्यामुळे कसं असतं ध्यानात ठेवा की ज्यावेळी खालचं कॉइलिंग होतं, मुळींना वाढायला जागा नसते, त्यावेळी वरती झाड वाढू शकत नाही, ते झाड खालीच राहणार. ठीक आहे. मग ते जर झाड जर वाढायचं असेल तर हा एकमेव पर्याय आहे. ठीक आहे. आता हे झालं रोपांचं. आता रोपं कुठली? ठीक आहे. आता तुमच्याकडे लोकल नर्सऱ्या पण बऱ्याच आहेत, काही बाहेरनं पण येतात. जसं कंपन्या लोकलचेही चांगले रोपं देतात. असं आहे का त्याच फक्त चांगले देतात? तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे की जिथं चांगल्या रोपांची लागण झाली आहे, आता समजा एखाद्या कंपनीचं मी जर रोप घेत असेल तर त्या कंपनीच्या रोपांचा घड किती किलोचा पडला आहे हे पण बघणं गरजेचं आहे. जर समजा की ते जर मागं पुढे होत असेल, आता काय जणांचे रोपांचे प्लॉट मागं पुढे झालेले आहेत, थोडंसं लक्ष करूया. आता काय झालं माहिती आहे का, आपण पैसे वाचवायसाठी कंद घ्यायला लागलोय. आता तर आम्ही तर परवा यांनी म्हटले की एकरातले जवळजवळ सगळेच कंद उचलून आणतो आपण, सॉर्टिंग करत नाही. सॉर्टिंग न केल्यामुळं एक कंद बारका आहे, एक कंद मोठा आहे. मग ह्याची येण लवकर होते, ह्याची येण लेट होते. लेट झालेली येण म्हणजे जो मोठा कंद असेल त्याची येण लवकर होते. जर एक्सपोर्टरला जर माल एका टायमाला जर भेटला नाही तर तो आपल्याकडे फिरकत सुद्धा नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे तोच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम व्हायला आहे की आपला माल एक टाइम येत नाही आणि मालाची क्वालिटी त्या प्रमाणात घडत नाही. बरोबर आहे. आता तुमच्याकडे एक ट्रॅडिशनल अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे की खतं टाकणे, बेसल डोस टाकणे. आता बऱ्याचदा काय होतं की तुमच्याकडे मी शेतकऱ्यांना विचारतो डोस किती टाकले, तर 4 डोस टाकले, 5 डोस टाकले. त्याचा खर्च साधारणपणे किती येतो? अंदाजे खर्च तुमचा एकराचा खर्च किती जातो साहेब? आता किती जात असेल आपला खर्च अंदाजे? नाही, जनरल पूर्ण सगळ्या डोसचा खर्च शेवटपर्यंत तुम्ही 4-5 डोस काय टाकता ते टाकता. बेसल डोसचे 50-60 हजार रुपये तुमचे जातात, बेसल डोसचे जातात. बरं, त्यात तुम्ही वॉटर सोल्युबल खतं काय देता का? रेअर, फार कमी. ठीक आहे. आता बरेच शेतकरी ते सुरुवातीच्या 3-4 महिन्यात वॉटर सोल्युबल खतं देतच नाहीत. बरोबर आहे का चूक आहे? हां, मग मला सांगा, आता आपलं हे जे पीक आहे हे आपण ॲक्च्युली बघितलंय, हे पिकाला ऊसाचं ऑप्शन म्हणून बघायला लागलोय. ऊस खादाड पीक आहे म्हणून पिकाकडे बघालोय. आता हे सुद्धा खादाडच पीक आहे. ह्या पिकाला सुद्धा खूप भूक जास्त आहे. ह्या पिकाला खूप भूक कमी आहे का? तर अजिबात नाही, भूक ह्याला जास्त आहे. फक्त काय होतंय की आपण ह्याला त्या पद्धतीनं ऊसासारखंच ह्या पिकाला करायला लागलोय. पण ह्या पिकाची भूक जास्त असल्यामुळे ह्याला तुम्हाला 8 ते 10 दिवसाला खतं देणं गरजेचं आहे. तुम्ही बेसल डोस देता. आता बेसल डोसमध्ये आम्ही काल एका जागी प्लॉटवरती बघितलं की त्यांनी बेसल डोस मिक्स केला आहे. 60 दिवसाचा प्लॉट होता, 60 नसेल तर कमीत कमी 90 दिवसाचा प्लॉट होता तो. त्यांनी काय केलं की बेसल डोस सगळे मिक्स केले, टाकून दिले. 2 दिवस ट्रॅक्टरवाला झाला नाही. मग आता मी काल कोणाला तर सांगितलं होतं, युरिया घरात गेलं काय करा की मुठभर युरिया, सगळ्यांच्या घरात युरिया असतो. आता मुठभर युरिया घ्या, उन्हात फरशीवर ठेवून द्या आणि 2 तास त्याला तसंच ठेवा. 2 तासानंतर तुम्ही बघा ते युरियात काय राहिलेलं असतं का? नायट्रोजन हा हीटला आणि वातावरणातल्या आर्द्रतेला अतिशय फास्ट रिॲक्ट करतो. मग काय होतं की ज्यावेळी तुम्ही नायट्रोजन युरिया ज्यावेळी जमिनीवर
ठेवल्या त्याचं लगेच इव्हॉपरेशन चालू होतं. इव्हॉपरेशन म्हणजे काय, त्याचा जे पण काय नत्र आहे ते हवेत उडून जातं. राहतो काय, जो 46% म्हणजे 100 46% नायट्रोजन आहे, म्हणजे 100ला 46 किलोच नायट्रोजन आलाय, तो सगळा उडून गेला, राहिला चोथा सगळा. मग हे आपल्या जमीन होऊन चालेल का? तर काय करायला पाहिजे की पहिली गोष्ट तुम्ही डोसेस कमी करायचा प्रयत्न करा. 8 दिवसाला ड्रिप थ्रू किंवा 10 दिवसाला, जर शक्य नसेल 8 दिवसाला तर 10 दिवसाला तर मिनिमम द्या. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळी लागण करता पहिल्या 4 अळवणी करा. 4 अळवणी झाल्यानंतर ड्रिपनं अल्टरनेशननं खतं द्यायला चालू करा. सुरुवातीला तुम्ही 8 दिवसाचा पिरियड जर चालू ठेवला, आता आमचं कॅल्क्युलेशन आम्ही जे काढतो, आम्ही कॅल्क्युलेशन वॉटर सोल्युबलचं आणि आपल्या बेसल डोसचं, 2 बेसल डोस, बाकी सगळे वॉटर सोल्युबल, शेवटीपर्यंत वॉटर सोल्युबल बनतोय बरं का मी. असं नाही बाबा मध्ये सोडून द्यायचं. लावणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत शेवटपर्यंत वॉटर सोल्युबल आणि बेसल डोस साधारणपणे 70 ते 80 हजाराचा खर्च येतो. पण जे उत्पादनात ती तुम्हाला जी क्वालिटी भेटणार आहे ती खूप मोठी भेटणार आहे. आता आपण काय करतोय की बेसल डोस हा, आता कुणी पण सांगावं मला की आपण जो DAP टाकतो किंवा जो युरिया टाकतो किंवा SSP टाकतो की किती दिवसात अप्लाय होत असेल. आता बऱ्याचदा व्हॉट्सअपला हे चार्ट फिरत असतात, आपल्या ॲग्रोवनला पण बऱ्याचदा चार्ट येतात की कुठलं खत किती दिवसात लागू होतं. युरिया सोडून किती, आता जनरल युरिया तर लगेच लागू होणार आहे, सगळ्यांना माहीत आहे. बाकीचे खतं किती दिवसात लागू होत असतील? 15-20 दिवसाच्या पुढे लागू व्हायला चालू होतात. 15-20 दिवसात लागू होत नाहीत, 15 दिवसाच्या पुढे लागू होतात. मग मला सांगा, तुम्ही आज एखादा डोस टाकलाय आणि त्या झाडाला आज रिक्वायरमेंट आहे, तुमच्याकडे आहे का डोस? तो नाही. मग ती भूक कशाने भागणार आहे? ती वॉटर सोल्युबल खताने भागणार आहे. झिंक आपल्याला सगळ्यांना कोरोनात, सगळ्यांना ह्यातले काय काय आपले सगळ्यांनाच अनुभव आलेला आहे. ठीक आहे. कोणाच्या घरच्यांना कोरोना झाला होता, कोणाला मित्राला झाला होता, कोणाला पाहुण्याला झाला होता, माझ्यासारखा स्वतःच झाला होता. ठीक आहे. तर काय होतं की त्यावेळेस बघितलं तर तुम्ही सगळ्यात जास्त गोळ्या जर काही डॉक्टरांनी दिल्या असतील तर ते झिंकच्या दिल्या होत्या. लालसर कलरची गोळी होती. झिंक काय असते की झिंक ही झाडाची इम्युनिटी वाढवते. झाडाची इम्युनिटी वाढवते. इम्युनिटी कशासाठी वाढवते? आता हा जो करपा आलेला आहे, हा करपा येऊ नये म्हणून झाडाची इम्युनिटी वाढवायला काम करत. मग 45 दिवसाला तुम्ही झिंक देऊ शकता. 45 दिवसाला तुम्ही झिंक देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ऑक्साईड झिंक द्या, चिलेटेडमधलं झिंक द्या, सल्फेटमधलं द्या, तुम्हाला जो फॉर्म्युलेशन भेटेल तो तुम्ही खालून द्यायला. ड्रिपनं द्या, वरून स्प्रेमधून द्या, जिथून शक्य झालं 45 दिवसाला तुम्ही द्या. तुमच्या पिकामध्ये फार काही मोठं सायन्स नाही आहे. पहिल्या 15 दिवसात सेल डिव्हिजन होते. म्हणजे सेल डिव्हिजन काय, घड पडल्यानंतर बरं का. सेल डिव्हिजन म्हणजे काय, लांबी. आता मला सांगा, आपली उंची 18 वर्षापर्यंत वाढते, 18 वर्षानंतर का वाढत नाही उंची? साधारणपणे आपली उंची कितीपर्यंत, 6 महिने 7 महिने, जोपर्यंत वरचे आपलं घड पडत नाही तोपर्यंत उंची वाढत राहते. ठीक आहे. मग त्यावेळी आपल्याला बुंदा जर वाढवायचा असेल तर 42-47 सारखे ग्रेड अतिशय चांगलं काम करते. मी कुठल्याही कंपनीचं सांगितलेलं नाहीये. तुम्हाला जी कंपनी आवडेल, तुमच्याकडे जे भेटेल त्या कंपनीचं तुम्ही घ्या. ठीक आहे. मी कुठल्या पर्टिक्युलर कंपनीचं घ्या किंवा माझं घ्या किंवा XYचं घ्या अजिबात म्हणत नाही. तुम्हाला ज्या कंपनीचं भेटेल त्या कंपनीचं घ्या. मग हे कधी करायचं? साधारणपणे 4 महिन्याचा पिरियड झाला. आता त्याची उंची पण झाडाची महत्त्वाची आहे बरं का. आता हे जर झाड असेल आणि ह्या झाडाला जर तुम्ही कॅल्शियम 42-47 द्यायचं म्हटलं तर त्याची उंची खुटणार. पण ह्या कंडिशनला जी झाड आहे, ह्या झाडाला तुम्ही नक्कीच 42-47 देऊ शकता. ठीक आहे. मग काय करायचं, एकदा 13-40-13 एकदा द्यायचं, परत 60-20 द्यायचं, परत 12-61 द्यायचं, परत 42-47 द्यायचं. ह्यानं काय होतं की हे फरक किती 8 दिवसाचा फरक ठेवत जायचं. ठीक आहे. ह्यानं काय होतं की तुम्हाला नत्र भेटलं, पाहिजे तेवढा फॉस्फरस भेटला. फॉस्फरस त्या काळात भरपूर गरजेचा असतो. ही पानं म्हणजे ह्याचं फॅक्टरी आहे, अन्नाची फॅक्टरी आहे. जेवढी मोठी पानं केळीला तेवढं आपल्याला चांगलं आहे. ठीक आहे. मग ह्यात तुम्हाला फॉस्फरस वाढला, पोटॅश वाढला. आता तुमची आली एन स्टेज. एन स्टेजला काय करायचं की अमोनियम सल्फेट एक एन व्हायच्या आसपास आपल्याला कळतं, लक्षात येतं की बाबा ही एन व्हायला लागलाय आता. ठीक आहे. तर एन व्हायच्या आसपास अमोनियम सल्फेट साधारणपणे 20 ते 25 किलो एकरी द्यायचं. ड्रिपने द्यायचं, एकदम द्यायचं. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर परत 42-47 द्या. 42-47 तुमचा घड बाहेर काढायसाठी मदत करतं. जेवढे थंडीचे प्लॉट येणार आहेत आता, ज्यांची येण थंडीत होणार आहे त्यांनी हे लक्षात ठेवा. अमोनियम सल्फेट द्या. त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट सुद्धा देऊ शकता बरं का. कॅल्शियम नायट्रेटमध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणतं पण देऊ शकता, जे तुम्हाला अवेलेबल. अमोनियम सल्फेट जरा स्वस्त आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, कॅल्शियम नायट्रेट थोडं महाग जातं. तर त्याच्यानंतर 42-47 द्या तुम्ही. 42-47 झाल्यानंतर तुमची येण चालू झाली. आता मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं की जेवढं तुमच्या ह्या पेरातलं अंतर चांगलं, लक्ष द्या बरं का, जेवढं पेरातलं अंतर चांगलं तेवढा तुमचा घड लांबडा पडणार आहे. जर एखादं झाड खुजं असेल, आता समजा की एखाद्याची येण ह्याच जर हाईटला होत असेल,
ह्याच हाईटला जर झाडाची एखाद्या झाडात जर येण होत असेल तर त्याचा घड एवढाच राहणार. तुम्ही काहीही द्या त्याला. त्याच्यानंतर तुम्ही कोणती खतं द्यायची आहेत तर आता आपल्याला त्याच्यात फक्त फॉस्फरस आणि पोटॅश आणि एकदा किंवा दोनदा नायट्रोजन द्यायचं आहे. का द्यायचं आहे तर नायट्रोजन हा फॉस्फरस अपटेकसाठी मदत करतो. नायट्रोजन हा फॉस्फरस अपटेकसाठी मदत करतो म्हणून आपल्याला नत्र आधीमध्ये देत राहायचं आहे. आणि केळीला हे शेवटीपर्यंत नत्र हे लागतंच. ठीक आहे. मग ह्या कंडिशनमध्ये कुठली खतं वापरायची 0-60-20 0-52-34 00-50 पोटॅशियम शोनाईट 42-47 48-47. ठीक आहे. आता हा बघा फॉस्फरिक ॲसिड हा प्युअर फॉर्म आहे फॉस्फरसचा P2O5 जे 52-34 मध्ये तुम्हाला फॉस्फरस येतो तो तुम्ही डायरेक्ट कॅनात भरून आणलेला आहे. साधं सोपं उत्तर त्याचं. तुम्ही फॉस्फरिक ॲसिड देऊ शकता का तर अजिबात काहीच अडचण नाही द्यायला. फक्त प्रमाणात द्या आणि चांगल्या क्वालिटीचं द्या. जनरली काय राहतं की ह्याच्या 1 फुटापर्यंत ह्याची 1 फुटापर्यंत फिडर रूट म्हणतो आपण. फिडर रूट म्हणजे काय असतो तरी खाणारी मुळी आणि दुसरे असते सपोर्टिव्ह मुळी. सपोर्टिव्ह मुळी खाली जाते. ठीक आहे. आता जी खाणारी जी मुळी आहे ती वरच्यावर राहते. आता काय झालं तुमच्या ह्या मागच्या 3 महिन्यात काय झालं कंटिन्यू पाऊस आहे. पावसात जेवढी चोपड जमीन होते त्या चोपड जमिनीत काय होतं की जेवढ्या पण जगात वनस्पती आहेत सगळ्यांना ऑक्सिजन लागतो. कुठे मुळ्यांना सुद्धा लागतो. एरिएशन मगाशी एक चांगला मुद्दा मांडला. ज्याचं रान भुसभुशीत त्याचं झाड चांगलं. बरोबर आहे. मग भुसभुशीत म्हणजे काय हवा खेळती राहिली पाहिजे. आपण म्हणतो ना हवा खेळती राहिली पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे. हवा खेळती जे जी राहील त्याचं वरती पण तुम्हाला चांगलं मदत करतं. आता काय होतं की तुम्ही ज्यावेळी चोपड जमीन ज्यावेळी आपली झाली बरोबर आहे पाणी ह्यात साचून राहिलं जाम झालं सगळं मग त्या मुळीला ऑक्सिजन न भेटल्यामुळे त्या मुळी मेल्या. सोप्या भाषेत मुळ्या मेल्या. मग त्या आपण काय म्हणतो काळ्या पडल्या. पहिल्या ब्राऊन पडतात नंतर काळ्या पडतात. ठीक आहे. मग काय होतं याच्यात की त्या मुळींची वाढ पूर्ण थांबली जाते. मग त्या मुळ्या ज्या वाढ थांबलेल्या आहेत त्या मुळ्या काळ्या पडल्या कुजल्यामुळे आणि त्याच्यानंतर जी नवीन मुळी चालू होईल ती मुळी कार्य करायला चालू करणार आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करा की सल्फ्युरिक ॲसिड 2 लिटर एकरी सोडायचं. प्युअरमधलं सल्फ्युरिक ॲसिड. पावडर फॉर्ममधलं मी म्हणत नाही. ठीक आहे. WDG फॉर्ममधलं मी अजिबात म्हणत नाही. लिक्विड सल्फर ज्यांची जमीन अजून पण कठीण आहे ज्यांची जमीन अजून खुरपं ज्यांच्या जमिनीत जात नाही ना किंवा अन्न समजा की असा हात लावला तर अजूनही ढेकळच येतात त्यांनी सल्फ्युरिक ॲसिड 2 लिटर आणून सोडा. मुळ्यांचं पण कार्य चालू होतं. जमीन पण तुमची भुसभुशीत होते. सल्फ्युरिक ॲसिड काय करतं की जी माती आहे ती सुट्ट करायचं काम करतो. गावंढळ भाषेत सांगूया. ठीक आहे. तर ते काम करतं. ठीक आहे. ह्याच्यामुळे आपलं काय होईल की दोन्ही काम होतील. मुळी पण चालू होईल आणि तुमचं जमीन पण भुसभुशीत होईल. ठीक आहे.